न्यू व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे नवरात्री आहेत आता पुढच्या आठवड्यामध्ये, त्यामुळे आमचं तेच चाललंय पाठीमागे। राळा तर बघू शकता तुम्ही, धुवायचं काम चालू आहे आणि धुण्याआधी खाण्याचं काम चालू झालंय। माझी आंघोळ वगैरे झाली आहे, क्रियांशला पण आंघोळ करून झालेली आहे। फक्त आता जे आहेत मोठे मोठे आपले अंथरूण पांघरूण ते सगळं आता धुवून घेणार आहे, कारण आज वातावरण जे आहे ते नाहीतर रोज असं आभाळ असतं। भरायला लागलंय कशाला, त्याच्या आधी आपण धुवून टाकायचं। सगळी स्वच्छता चालू आहे इथं, बटन पुसण्यापासून सगळं चालू। आता अंथरुणावरती करून ते साईडला ठेवलेत तेव्हा बेडरूम मधलं पण सगळं वरचे जाय फॅन सगळं साफ करून झालेलं आहे। आता ते हे विंडो पण हे करायचे, हे बघा तेलकट झाले, ब्रशने असं घासावं लागेल म्हणून, कारण ते खूप तेलकट झाले। हे माझं असते सारखं धुण्यामध्ये, पण हे नसतं। आता मी काय करते, क्रिया मी पण आता क्रियांशला कुकर लावते आणि मग जेवण करतो। फरशी पुस कुकर होते तर फरशी पुसून होते माझी, आणि मग आपण सगळेजण छान जेवूया शांत आणि मग झोपूया जरा वेळ। आता फरशी पुसायचं काम चालू आहे सध्या, माझं तर काम संपलेलं आहे। तिकडं कुकर वाजत आहे, कुकरची शिट्टी चालू आहे। काय काय भात लावला असेल ना, क्रियांसाठी भात लावले। आमचं तर जेवण आता सगळं साफसफाई झाल्यावरच क्रियांश आम्ही एकदम जेवायला बसतो। तिचं इतकं चालू सध्या, फरशी पुसून झालं, सगळं झालं, फॅन पुसून घेतलं, टीव्ही पुसून घेतलं, सगळं पुसून घेतलं। हा एकदम एका झटक्यातच असते। काय सोफा वगैरे पुसून घेतलं, सोफा कव्हर ते सगळं आता धुवून पण टाकले तर बाहेर दिसत आहे तुम्हाला। आणि हे सगळं स्वच्छता झालेली आहे, बेडरूम पण पूर्णपणे ओके झालेला आहे। याला फक्त आता कव्हर ते सगळं वाळल्यानंतर मग सगळं कव्हर टाकेन, हा ना क्रियांश? ओके चला। काय केली मामा तुला? बेडरूम मध्ये सोडली तुला? हा का म्हण, का सोडली तू? का सॉरी म्हण, सॉरी म्हण मला, सॉरी म्हण, सॉरी म्हण मला म्हण। हा आता मस्ती करते, आता नाही करायचं म्हण, आता परत तसं करायचं नाही म्हण। हा ओके। तर आता वाजलेले आहेत 3:15 आणि आता आम्ही जेवायला बसतोय। करा, आता आम्ही बसतोय जेवायला। जेवणाची आंघोळ करत होते म्हणून थांबले होते मी। क्रियांशला तोपर्यंत त्याचं जेवण झालं, सगळं पूर्ण स्वच्छ झालं सगळं, आणि जेवण आता करणार आहे। दमले मी पण आता जेवायला। आज बनवलं डाळ आहे आणि पालकची भाजी आहे, ग्रेव्ही आणि चपाती, काकडी, जवसाची चटणी पण आहे। कुठं काय डब्यात दही। ओके। आणि अजून एक म्हणजे आज मला अजून एक चांगली गोष्ट कळाली आहे, त्यासाठी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद। कारण यांचं आता युट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे। यांचं म्हणजेच त्यांच्या चॅनलचं सोलापूरचा गणेश पाटील युट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे। तर आम्हाला रात्री काय पार्टी बिर्टी? हा झाली पार्टी, कधी झाली? कालच झाली की। काय पार्टी झाली? चॉकलेट दिलं नाही ना, ते चॉकलेटवरच का? 100K संपल्यावर 100K झाल्यावर मोठी पार्टी असणार। चिंगट वाळलेत का सगळे? आणली बाई वरून सगळे नीट वाळलेत का? झालं चला। पिणार आहे? ब्लॅक टी कर, ब्लॅक टी। तू पिणार क्रियांश? त्याला नको, तुझं ओगी असतं त्याचं चालू आहे काम तिथं। काय खायला पिलो तो? काय खातोय तू? आकर
काय खायला लागला? काय खातो? काय खात? ओरो बिस्किट खातोय. प्रियांश पाणी आणतो. पाणी द्या. तुमचा तोल सांभाळा जरा. आधी पाणी द्या. पाणी आणा. कुठला ते पिक्चर? नाळ टू. हा दे पाणी दे मला. पाणी दे खाली मला. बसा ना. 8 वाजले. दे पिऊ मी. बस मी पिऊ दे. चल काय करायला तू? कोणाचे कपडे घालायला लागला तू? माझे कपडे घालतो. येतोय बघा हात. हा. सगळं झापून गेला तू मग. हे क्या है? होय. ते कुठलं होतं त्याच्यामध्ये? अजून म्हणायचं कसं म्हणतो? जादू. बघ असं हात करायचा. हा, तसं जादू. करायचं. आव असं असं करा. जादू. जादू असं चालतं. हे काय पुढे आता लावून घेते. आता फक्त मी यांचाच जो आहे कप्पा. माझं तर बघू शकता कप्प्यातलं काय झालं. साड्या सगळ्या पडल्या त्या उद्या आवरणार आहे. त्या आता काय आवरत नाही. आता फक्त यांचा जो आहे कपडे व्यवस्थित ठेवून घेते. हे परत माझेच आहे. हे पण नीट ठेवते. हे उद्या, आत्ता नाही. आता हे सगळं काढलं ना, क्रियांश इकडे एक तिकडे एक फेकून टाकेल. तो झोपलेला असताना मला ते करावं लागेल. आता त्याचे पप्पा आहेत म्हणून तो गप्पा बसला, नाही तर तो इथेच आला असता. हे पण खोलला. तू काय खोलायलाच बसलास का सगळं? तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या लयबारी शो मध्ये, ज्याचं नाव आहे ऍक्टिव्ह व्हील प्रेझेंट. तसं बसवाला. हाय कला. काय करायला तू? काय खातोय? खाऊ खातोय. कसं खातोय? तर आता चला. मी खूप थकलोय. बॅटरी लो झाली आणि आता माझ्या बायकोला पाहिजे पार्टी. माझी फर्स्ट पेमेंट आलेलं. का आणायला जायचं आता? बघू काहीतरी घेऊन येतो. बघू जो भी लाना दो लाना. और एक तीसरा ते आपल्या खाऊन जाते. ते आता खाऊ खाते ना. ठीक आहे ते आणतो आता मी जाऊन काहीतरी. चला. आत्ताच गणेश आलेले आहेत आणि बाहेर क्रियांचा गोंधळ चालू आहे. आणि आता त्यांनी काय काय आणलंय ते दाखवते तुम्हाला. फर्स्ट टाइम असं झालं मी काय तर काही पिझ्झा आणलाय त्यांनी. आणि अजून काय याच्यामध्ये बर्गर आहेत वाटतं 2. हे बर्गर आणलेत आणि स्वीट म्हणून काहीतरी आहे. स्वीटवाला डेझर्ट मध्ये आणलंय त्यांनी. त्यामुळे मी फर्स्ट टाइमच ट्राय करेन. तर या प्रकारे त्यांनी आणलेलं आहे. आता ते सध्या फोनवर बोलतात आहे. मग आम्ही बसू. आणि हा याचा खाऊन झालेला आहे. पण हा बघा आता खाण्यानंतर नाही, पण त्याला ते बॉक्स बघून चाललंय त्याचं उघडायचं. चला तर मग खायचं नाही आहे त्याला, फक्त ओपन करून बसला तिकडे बॉक्स खेळत. आता चांगला आहे का बर्गर? छान आहे. जेवण करून झालंय आमचं. बिग बॉस बघत बसलेले आणि आता झोपणारे आम्ही. पंढरीनाथ कांबळे पॅडी दादांना आज एक्झिट झालेला बिग बॉस मराठीतून. वाटलं नव्हतं पॅडी दादा जाईल. अंकिता जायला पाहिजे. एक तर अंकिता किंवा जान्हवी जाईल असं वाटलं होतं. जान्हवी सगळ्यात पहिल्यांदा सेव्ह झाली. तिनं सेव्ह झाली. आणि ते वोटिंग अनालिसिसला मी दुपारी बघितलं ना, तेव्हा सांगितलं होतं की जान्हवी सगळ्यात खाली आहे म्हणे.
जान्हवी नाही मला तर हा जान्हवी सगळ्यात वर्षाच्या खाली, खाली आहे. वर्षा 2 नंबरला होती, खालून 2 नंबरवर आली. पण काय काय वोटिंग अनालिसिस वेगळं आणि एलिमिनेशन वेगळं. काय कळेना Big हे Boss. त्यांच्या त्यांच्या मनाने हिशोबाने चालू खेळायला लागलेत ते सगळं. टीआरपी हा TRP साठी. आता कोणाला ठेवून टीआरपी काढायची. निखिला तर शेवटपर्यंत ठेवणार हे मात्र नक्की. हा. तिला वोटिंग येऊ न येऊ तिला शेवटपर्यंत ठेवणार. महाराष्ट्र तर एक पण वोटिंग होईना तिला. काही जण करतात काही ना. जण एक 10 ज्यांना- 10 नाही तर 20% महाराष्ट्रातून येऊ लागला तिला ज्यांना तिच्या गेम हिशोबानं तर. ज्यांना गेम आवडतो ना ते गेम छान खेळते म्हणून ते गेम साठी तिला करतात ना. हा. गेम फक्त छान त्यासाठी खेळते. बाकी काय नाही एवढं काय तिचं हे नाही. बाकीच्याला वोटिंग फक्त महाराष्ट्र आणि निकीला तर ते जे अपमाने केली नाही ना स्टार्टिंगला तेव्हापासूनच तिला निकीला वोटिंग कमी झालंय महाराष्ट्रातून. सूरजला आधीपासून तुला सूरज किती पण वेळा नॉमिनेट होते. मी पण सूरजलाच केले वोट परवा दिवशी. सूरज नंतर डीपी व्हायला डीपी पाहिजे. पण असंच असतं माहिती का. काय झालं थोडस माग सरकता कवर होतं काही. चला जेव्हा आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्ही चॅनलला भेटूया डायरेक्ट नेक्स्ट संडेला. मग तसंच आहे नेक्स्ट संडेलाच ब्लॉग येतात डायरेक्ट. हो दास त्याला काय करणार ना ते आता काय करणार. प्रयत्न तर मी करत असते. आज बघितलं एक दिवस घरी आहे तर कसं करतो हा? मी बरोबर मोबाईल शूट करायला घेतला कसा पळतो. मग आता तुला ते कॅमेरा घ्यायचं म्हणते तेव्हा काय करणार मग तेव्हा पण असंच करणार का? त्यावेळेस जरा होतोय तो अजून थोडा कळता होतोय जरा. बघितलं का किती जवळ आलंय. हेच कारण आहे माझं चला ब्लॉग झोपा चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट Bye ब्लॉग bye. मध्ये. चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आज आमची पार्टी झाली आहे मागची पार्टी झाली आहे. सेलिब्रेशन छोटस सेलिब्रेशन केलं आम्ही. क्रियांचा झोप. चला तर मग भेटूया नेक्स्ट